आयुर्वेदातल्या खूप साऱ्या गोष्टी सांगतो तुम्हाला. तुम्ही फळं खाताय का नाही? फळं बरीच लोक बघा संध्याकाळी फळं खातात. संध्याकाळी कधीही पाया पडून सांगतो, संध्याकाळची कोणतीही फळं खाऊ नका. मुलांना तर अजिबात देऊ नका. त्या फळांचं विष तयार व्हायला लागतं पोटामध्ये. फळांचं विष तयार होतं, विष कंप्लीट. म्हणून संध्याकाळची कधी म्हणजे रात्री सुद्धा फळं खायची नाही. सकाळी फळं खायची असतात. नाश्त्याच्या वेळेस फळं खालात ना तर ते अमृत आहे, लक्षात घ्या. अमृत. तुम्हाला जर रोगमुक्त आयुष्य जगायचं असेल तर बघा, जठराग्नी कसा असतोय? सकाळी चांगला असतोय खूप, रात्री तेज असतोय. सकाळी चांगला असतोय त्यावेळेस खायचं, त्यावेळेस पचनक्रिया चांगली चालते. आपल्याला माहिती आहे बघा, सकाळचा नाश्ता राजासारखा, बरोबर आहे काय? म्हणतो की नाही? दुपारचं जेवण शेतकऱ्यासारखं आणि संध्याकाळचं जेवण भिकाऱ्यासारखं खावं म्हणतात. थोडंच खायचं तर आरोग्य चांगलं राहील. अहो, संध्याकाळी 7 नंतर खरं तर जेवायचंच नसतंय. जेवल्यानंतर लगेच झोपायचं नसतंय. कारण जेवल्यानंतर तुम्ही झोपताय ना, तुमचं सगळं शरीर शांत व्हायला लागतंय. झोप आज म्हणजे झोपेच्या बाबतीत तर मी बोलेनच तुम्हाला, पण झोप फार महत्वाची आहे. तुम्ही जसं झोपताय ना, अंथरुणावर जाताय ना आणि झोपताय ना, हळू आपण कसं घरात झोपायला गेलो की हॉल मधली लाईट बंद करतो की नाही? किचन मधली लाईट बंद करतो, सगळीकडच्या लाईट बंद करतो. बेडरूम मध्ये पण जास्त लाईट असतील तर त्या कमी करतो, एकच 0 बल्ब ठेवतो, बरोबर आहे की नाही? तसं मेंदू सुद्धा त्याच पद्धतीने करतोय. तुम्ही एकदा झोपायला गेलात ना, विश्रांती घ्यायला लागलात ना, हळू करून एक लाईट बंद करत जातो. म्हणून तर झोपल्यानंतर बघा शरीर सुस्त व्हायला लागतं. बऱ्याच लोकांना स्किनवरती हात फिरवला तरी कळत नाही, त्वचेवरती हात फिरवला डिवचलं तरी कळत नाही. बऱ्याच लोकांना समजतंय का? नाही. डोळे उघडे असतात का? नाही. फक्त श्वसन संस्था चालू असते, हृदय चालू असतं, सर्क्युलेशन चालू असतं, म्हणजे 0 बल चालू असतो. यावेळी शरीर आपली एनर्जी वाचवत असतं. म्हणून एनर्जी, लाईट बिल कमी येण्यासाठी आपण घरातल्या लाईटी घालवतो, तसं ते बाकीचं सगळं ताकद कमी लागण्यासाठी आणि ज्या गोष्टी तुमच्या शरीरातल्या बिघाड झालेला आहे त्या गोष्टींना रिपेअर करण्यासाठी शरीर सगळ्या गोष्टी हळूहळू सुप्त अवस्थेत नेतं. त्याला झोप म्हणतात. पण आजकाल ती कोण गपचूप घेत नाही, म्हणून शरीर रिपेअर होत नाही आणि म्हणून आजारांचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. आता झोप नीट घ्यायचं. आपण झोपलो ना की बघा पचन संस्था सुद्धा मंदावते हळूहळू करून आणि मग पचन होत नाही. सकाळी उठल्यानंतर ढेकर यायला लागतात बऱ्याच लोकांना. पहाटे उठल्यानंतर बऱ्याच लोकांना करपट ढेकर येणे. पहाटे उठल्यानंतर अजून इथं पाईप मध्ये अन्न शिल्लक असलेल्याचं जाणवायला लागतं बघा. बऱ्याच लोकांना झोपलं ना की इकडं पाईप मध्ये अजून अन्न आहे, पहाटे उठल्यानंतर जाणवतं. आणि मग आपण काय म्हणतो, काय पचलंच नाही. तर जेवल्याबरोबर झोपू नका लगेच. म्हणून लवकर जेवायचं असतंय, लवकर जेवायचं. बघा, खाण्यापिण्यात पथ्य पाणी पाळू नका, सगळं खायचं. आजपासून कुठलाही आजार होणार नाही. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची, आजपासून माझ्याकडून काय ऐका अगर नाही ऐका, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवून जावा. आज एक गोष्ट माझ्याकडून घेऊन जावा, ती म्हणजे हिम्मत. हिम्मत आहे तर किंमत आहे, हिम्मत नाही तर किंमत नाही. विनंती करून सांगतो, मी पाया पडतो परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या. हिम्मत ठेवा, धाडस वाढवा. हे आजार गिजार हे डोक्यातनं काढा. शरीरातून काढण्यासाठी तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत उभा राहील, पण तुम्ही डोक्यातनं काढायला पाहिजे. खरोखर डोक्यातनं आजार काढा. आजार म्हणजे काय आपल्याला माहितीच नाही. एवढी सगळी लोक आहेत का नाही, आता खूप लोक आल्या. ह्या लोकांना सगळ्यांना मी विचारतो, तुमच्या किडनीची साईज तुम्हाला माहिती आहे का? पण त्याच्यात खडक एवढं आहेत का नाही हे तुम्हाला नक्की माहिती असते. पित्ताशयाची साईज सांगा बरं. मी म्हणलं ना, हे मोजू शकत नाही. तसं तुम्हाला तुमच्या पित्ताशयाची साईज माहित नाही, किडनीची साईज माहित नाही, पण त्यात 12 mm चे 14 mm चे खडे झाले तो हे मात्र 100% माहिती असते. दुसरी गोष्ट, तुमच्या किडनीची साईज तुम्हाला माहित नाही, पण घर किती स्क्वेअर फीट मध्ये आहे ते माहिती आहे. ते वरती येणार आहे का तुमच्या बरोबर? ते तुम्हाला आयुष्यभर साथ दिलं असं वाटतंय का? साथ देणाऱ्या वस्तूंचा तुम्ही बघा, किडनी असू दे, तुमचं शरीर असू दे. सगळ्यात श्रीमंत कोण आहे माहिती आहे? ज्याची ही इमारत चांगली आहे ना, तो खरा श्रीमंत आहे.
ह्याला 100 वेळा जायचं, टोचायचं, 100 प्रकारची औषधं खायला घालायची, ह्याला सारखं नेऊन कुठेतरी ऍडमिट करायचं, ह्याच्यावर शंका 100 वेळा घ्यायच्या. हे महिलांना, माता भगिनीला तर खरोखर मी तुमचं दंडवतच घालतो, तुम्हाला साष्टांग दंडवतच आहे. हे लय घाबरायचं, मला काय झालं तर काय करायचं. परवा एक पुण्यात आलतं, काय सांगायचं, नवीनच रोग घेऊन, कुठला माहितीये का, कसंच होतंय. काय म्हणाली, कसंच होतंय, नुसतं असं करा, मला कसंच होतंय. मी म्हणलं काय अस्वस्थ होतंय का, नाही. बेचैन आहे का, नाही. मग दुखतंय का, नाही. भीती वाटते का, नाही. मला कसंच होतंय. मी म्हणलं अहो हे कसं काय. मला म्हणते डॉक्टर तुम्ही आहे का, मी आहे. तुम्हाला ओळखत नाही का, मला कसंच होतंय. पाठीमानं हळूच नवऱ्याला हात जोडले आणि मला म्हणला साहेब हे जनावर महिना झाला असं सांभाळले, आता घेऊन आले तुम्ही बघा. काय सांगायचं. एखादी मैत्रीण म्हणली का नाही, बघ बाई काळजी घे, पोटात दुखायला लागलं तर काळजी घे. त्या अमकीचं असंच झालं, पोटात दुखत होतं, नंतर तिच्या पोटात कॅन्सरची गाठ होती, ही लागलीच बघा तो सगळं तपासायला. गाठ आहे का, गाठ आहे का, इकडं हात लावती, इकडं हात लावती आणि नवऱ्याचं डोकं खाती. अहो बघा की माझ्या पोटात दुखत्याला अजून कमी आल्या नाही, माझं काय बरं वाईट झालं तर बघा. ते म्हणते हु दे बस कर, मी दुसरी आणतो. काय करायचं. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. तुम्हाला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल तर दवाखान्याच्या वाटा कमी चाला. महिलांसाठी मी तुम्हाला विशेष करून सांगेन, अनामिक भीती हे जवळपास सगळ्याच महिलांना असते, कुठल्या ना कुठल्या कारणाची. कुणाचा तरी ऍक्सिडेंट झालेला कळालं की हिच्या हृदयाची धडधड वाढलीच, हिला भीती वाटायला लागलीच. नवऱ्यावरती 100 वेळा संशय घ्यायचा. भीती, संशय हे हार्मोन्स मुळे होते बरं का, हे कुठले रोग नाहीये. जरासं पेशन्स ठेवायची यावेळी, जरासं संयम पाळायचा. हे तुम्हाला एकट्यालाच होत नाही. तुम्हाला काय वाटतंय देव मलाच का असं करतोय, देव सगळ्यांनाच करत असतोय. तुम्हाला तुमच्या दुःखाचं फक्त महत्व असतंय, पण जगाला तुमच्या दुःखाशी काही देणं घेणं नसतंय. मित्रांना पण मी सगळ्या सांगतो, पुरुष मंडळी सुद्धा डिप्रेशन मध्ये जातात. पुरुष मंडळी सुद्धा आपल्या बायकोवरती संशय घ्यायला लागतात जेव्हा त्यांना वाटायला लागतं ना आता संसारातून राम निघून गेला, पहिल्यासारखा स्टॅमिना नाही राहिला, पहिल्यासारखं काम होत नाही, पहिल्यासारखं दम राहिला नाही, आता असंच आहे तसंच आहे. नाही हो, ते काय सांगू तुम्हाला, माझं मलाच माहिती. 1 मिनिट सुद्धा मला जमत नाही काम करायला, असं तसं बरंच काय काय असते. आणि येऊन रडतात, पुरुष मंडळी रडतात माझ्याकडे. आणि नाही हो मी आता असं आहे म्हणल्यावर काय सांगू तुम्हाला, आता बायको काय. अरे बिचाऱ्या, तू स्वतःवरचा कॉन्फिडन्स घालवू नकोस. सगळ्यात महत्वाचं, कॉन्फिडन्स लूज झाल्यामुळे ह्या गोष्टी होतात. कॉन्फिडन्स आजपासून, आत्मविश्वास कधी डगमगू देऊ नका. पुरुष लवकर म्हातारा होत नाही, हे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर असं काय वाटत असेल, सकाळी नाश्ता झाला की रोज 1 चमचा पांढरे तीळ चावून खायचे, बघा एकदम तब्येत मस्त राहते, दणदणीत. कॅल्शियम वाढायला लागतं, हाडांच्या मध्ये बळकटी यायला लागते, गुडघेदुखी कंबरदुखी कमी व्हायला लागते, ओज वाढायला लागतो शरीरामध्ये. करून बघा. तुपाला सगळ्यात जास्त महत्व तुपाला आहे बरं का. तूप हे प्रत्येकानं खाल्लंच पाहिजे. स्किन प्रॉब्लेम असू द्यात, पुरुष असू दे महिला असू दे, तुम्हाला जर चेहऱ्यावरती ग्लो पाहिजे असेल, चेहरा जर स्वच्छ हवा असेल, चांगला हवा असेल, काळे डाग, पिंपल्स किंवा बऱ्यापैकी बघा वांग वगैरे असतं ना, हे जर नको असेल तर तुम्ही तूप खाणं गरजेचं आहे. रोज 1 चमचा तूप खायचं. पुरुषांनी खजूर आणि तूप खाल्ल्यानंतर संसारात राम त्या दिवसापासून परत यायला लागतो. आणि जर समजा अंजीर माहितीये ना, अंजीरचे सलाड असतात माहितीये ना, एकच आणि 4-5 मनुके रात्री वाटीभर पाण्यात भिजत घालायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते खायचं आणि पाणी प्यायचं. ज्या दिवशी खाणार त्या दिवसापासून राम आला म्हणून समजायचं. एनर्जी, फुल एनर्जी राहते दिवसभर रात्रीपर्यंत. करून बघा या गोष्टी, करून बघा. खूप कमी खर्चामध्ये होते. औषध खाण्यापेक्षा हे खावा. बरीच लोक ना हे संसारात राम नाही म्हणून औषध खातात आणि किडन्या घालवून बसतात, येतात माझ्याकडे ओरडत. हे खरोखर सांगतो, जे आयुर्वेदानं सांगितलं, आयुर्वेदाला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. 5000 वर्षापूर्वीचा, 1-2 दिवसाचा, 1-2 वर्ष